वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। भाग्यवान आहे म्हणायला पाहिजे की भगवा कलर चांगला आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, लोकांना आकर्षित करणारा रंग आहे। लांबून जरी बस आली तरी दिसेल अशा पद्धतीचा हा रंग आहे। तुम्ही बघितलं असेल की 9 मीटर आणि 12 मीटरच्या या बसेस आहेत, संपूर्ण वातानुकूलित आहेत। त्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था आहे। हे सगळं आता डिजिटली डॅशबोर्डवर घेऊन त्यांचे रूट्स ठरवणं, त्यांना 180 किलोमीटर JBM कंपनीने हे सगळं काम घेतलेलं आहे। बाहेरची कंपनी आहे, मला वाटते दिल्लीची किंवा इतर कुठल्या तर राज्यातली ती कंपनी असेल, त्या कंपनीनं या बसेस पूर्ण चालवायच्या आहेत। महापालिकेनं त्यांना सहकार्य करायचं आहे आणि 180 किलोमीटर रोज त्यांना रूट द्यायचे आहेत। तर आत्ता ज्या बसेस आपल्या एक्झिस्टिंग आहेत त्या अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत आणि म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये बसेस आणणार म्हटल्यानंतर आमचे विरोधक काँग्रेसच्या मंडळीने आमची जरा चेष्टा केली होती। त्यांनी 3 बसेस दिल्या होत्या आणि खूप गाजावाजा केला होता की आम्ही 3 बसेस दिल्यामुळे। आम्ही त्याच दिवशी घोषित केलं होतं की आम्ही 100 बसेस आणू। त्यावेळी त्यांनी चेष्टा केली होती, हे हवेत बोलतात खासदार असं म्हणले होते, परंतु प्रत्यक्षात दिल्ली दरबारी अनेक वेळा मंत्री महोदयांना भेटणे, सेक्रेटरीजना भेटणे, त्याचा फॉलोअप घेणे, महापालिकेकडून कागदपत्राची पूर्तता करणे, या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यामुळं आज हा शुभदिन कोल्हापूरमध्ये होतोय। आणि ह्या सगळ्या सेवेची खरं पाहता पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मजबूत असणं हे खूप गरजेचं आहे। आणि आपल्या कोल्हापूरसारख्या शहरामध्ये आता ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे, भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत, पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत। अशावेळी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असणं आणि त्याचा लाभ महापालिकेसाठी होणं हे क्रमप्राप्त आहे। त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरकरांच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी ही बस तिथं कार्यरत होईल। महालक्ष्मीला येणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था करणं, एअरपोर्टसाठी व्यवस्था करणं, अशा अनेक प्रकारच्या कल्पना आमच्या स्थायी समितीचे सभापती आणि आमचे सगळे सदस्य महायुतीचे यांनी आता बराच चांगला प्लॅन केलेला आहे आणि तो आता भविष्यात आपल्यात अंमलात आलेला दिसेल। 5000 बसेस देण्यात महेश भूमिंकर व्यवस्थित दोन्ही हाताने तर या योजनेची घोषणा होता आपण कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या कोल्हापूरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस आता या सचिन तो ऐकायला जात नाही त्याला चेहरा दिसत नाही। या सगळ्या कामासाठी जवळजवळ 1.5 वर्ष गेलेलं आहे। श्रीकांत बूम खाली 100% पैसे केंद्र सरकारनं दिलेले। केंद्र सरकार रणजित सर जे पैसे दिले होते पाहणी करण्यासाठी आलेलो आहे। सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार झालेलं आहे। 8 बसेस दाखल झालेले आहेत। 15 ऑगस्टच्या आत कोल्हापूरमध्ये इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू होईल अशा आमच्या परिवहन समितीच्या वतीनं घोषणा केलेली होती। ती घोषणा पूर्णत्वास येत आहे। 50 ते 60 बसेस 15 ऑगस्टपर्यंत येतील। 9 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत। जर त्याच्या आधी त्यांनी जर वेळ दिली तर या इलेक्ट्रिक बसेस किंवा पुढची वेळ दिली तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात याचं उद्घाटन आपण करणार आहोत आणि ही सगळी सेवा कोल्हापूरकरांसाठी आपण कार्यरत करणार आहोत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।